ठाकरे गुट के नेता और विधान परिषद में विरोधी दल के नेता अंबादास दानवे ने छत्रपति संभाजीनगर में मीडिया से बात करते हुए राज्य और राजनीतिक जगत से जुड़े कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। साथ ही उन्होंने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा विद्यापीठ परिसर में स्थित पुरातन मंदिर को अतिक्रमण हटाने पर सरकार पर तीखी टिप्पणी भी की। बॅलेटवर निवडणुका झाल्या तर असाच निकाल लागणार आहे। त्यामुळे मुंबईमध्ये शिवसेनेची शक्ती आहे, शिवसेनेची ताकद आहे। सगळा वर्ग शिवसेनेच्या मागे, मला वाटतं किती डिफरन्स, किती गॅप आहे याच्यामध्ये। निवडणुकीत थोडासा गॅप असला तर मी समजू शकतो, परंतु एवढा गॅप आणि सगळ्याच्या सगळ्या जागा युवा सेनेनं मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिंकलेला आहे। मुंबईत शिवसेनेचाच आवाज आहे आणि तो महाराष्ट्रातून आहे। आणि नंतर हा आवाज बुलंद होत गेला, त्याच्यात सगळे लोक सहभागी होत गेले आणि भारतीय जनता पार्टीला बहुमतापासून रोखलेलं आहे। उद्धवजी मोठे नेते, आज आदित्यजी साहेबांनी, आदित्य ठाकरे तर त्यांचे पुत्र आहे, युवा सेनेचे प्रमुख आहे, त्यांनीच यांना हरवलेले, सगळे एक झालेले होते। भाजपचं अभाविप एकत्र होतं, शिंदेंच्या सेनेचा त्याला पाठिंबा होता, मनसे सुद्धा इकडून तिकडून विरोधात काड्या करतच होतं आणि या सगळ्यांना एकत्रित एकटे आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली पराभूत केलेलं आहे। हाच इशारा आहे की तुम्ही जे डराव वाघाचं कातडं घेऊन आम्ही वाघ आहोत असे ते 2-4 लोक बोलत असतात ना, आशिष शेलार आणखी ते बारीक 2-4 लोक,